नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे. 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण चौथं प्रकरण संवैधानिक शासन या प्रकरणाचा अभ्यास सुरू केलेला आहे. या प्रकरणाचा अभ्यास करीत असताना आपण पहिले 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये संविधान म्हणजे काय, तर राज्याचा शासन कारभार शांततेने आणि सुरळीतपणे नियमानुसार चालवण्यासाठी जे नियम कायदे आवश्यक असतात त्या कायद्यांचा जो संग्रह असतो त्या संग्रहाला संविधान असं म्हटलं जातं. या संविधान ही व्यापक संकल्पना आहे, परंतु संविधान हा नियमांचा संच असतो. संविधान हा अधिकारांचा संच असतो. संविधान हा उद्दिष्ट आणि मूल्यांचा संच असतो. अशा मर्यादित 3 घटकाच्या आधारे आपण संविधान म्हणजे काय, संविधानामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केला जातो याचा थोडक्यामध्ये विचार केला होता. त्यानंतर लिखित संविधान, अलिखित संविधान, लवचिक संविधान, अलवचिक संविधान, या आज जगामध्ये जी वेगवेगळी संविधान आहेत त्या संविधानाचा विचार करून संविधानाचं आपण थोडक्यामध्ये असणारं 4 वर्गीकरण, लिखित संविधान, अलिखित संविधान, लवचिक संविधान आणि अलवचिक संविधान, याचा थोडक्यामध्ये विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला जो आहे हा केलेला आहे. आज आपल्याला आपला हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामधला पुढचा जो घटक आहे तो आहे संविधानवाद. या घटकाचा आपल्याला विचार करायचा आहे. संविधान पाहत असतानाच आपण पाहिलं होतं की संविधान हा राज्याचा सर्वोच्च कायदा असतो. आधुनिक काळात कायद्याचं राज्य निर्माण झालेलं आहे, म्हणजेच संविधानाचं राज्य निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे या संविधानानुसार राज्याचा संपूर्ण शासन कारभार चालविला जातो. परंतु संविधानानुसार शासनाचा कारभार जरी चालवला जात असला तरी संविधानासोबतच कायदे मंडळ कायदे तयार करण्याचं काम करीत असते. शासन संस्था या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य करीत असते. आणि मग कायदे मंडळ करत असलेले कायदे किंवा शासन संस्था करत असलेली कायद्याची अंमलबजावणी याचा विचार करीत असताना जर कायदे मंडळाने केलेले कायदे संविधानाच्या विरोधामध्ये असतील आणि यामुळे कायदे मंडळ आणि संविधान यांच्यामध्ये जर मतभेद निर्माण झाला असेल तर संविधान श्रेष्ठ असणं याला संविधानवाद असं म्हणत असतात. म्हणजेच कायदे मंडळाने कायदे करावे, परंतु कायदे मंडळाने केलेले कायदे जे असतात हे कायदे संविधानाच्या मूलभूत चौकटीशी सुसंगत असले पाहिजे. आणि जर ते विसंगत असतील तर कायदे मंडळ आणि संविधान यांच्यामध्ये संघर्ष व्हायला सुरुवात जी आहे ही सुरुवात होते. आणि या संघर्षातून कायदे मंडळाची हुकुमशाही निर्माण होऊ शकते. असं होऊ नये. संविधान सर्वोच्च असलं पाहिजे, कायद्याचं राज्य असले पाहिजे आणि शासनाचे अधिकार मर्यादित असले पाहिजे. याला आपण संविधानवाद असं म्हणत असतो. संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे, शासनावरील मर्यादा संविधानामध्ये नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत असतात आणि त्याच्याद्वारे शासनाची हुकुमशाही निर्माण होऊ नये. शासनावर संविधानाचं वर्चस्व निर्माण झालं असलं पाहिजे. शासनाने संविधानामध्ये सांगितलेली जी तत्व असतील, जी मूल्ये असतील त्यानुसार कार्य केलं पाहिजे. आणि केलं नसेल तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम संविधानाकडून केलं जातं. यालाच आपण संविधानवाद असं म्हणत असतो. या संविधानवादाचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर या संविधानवादाची सुरुवात जुन्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये जॉन लॉक या कालखंडापासून सुरू झालेली आहे.
1690 मध्ये जॉन लॉक हा जो विचारवंत होता, या विचारवंतांनी आपल्या ग्रंथामध्ये सामाजिक करार सिद्धांत मांडलेला आहे. राज्य कसं निर्माण झालं याबाबतचा सिद्धांत मांडत असताना जॉन लॉक असेल, हॉब्स, लॉक आणि रुसो या 3 विचारवंतांनी सामाजिक करार सिद्धांत मांडलेला आहे. आणि सिद्धांत मांडत असताना त्यांनी समाजातल्या घटकांमध्ये करार झाला आणि करार होऊन राज्याची निर्मिती जी ही निर्मिती करण्यात आली. अशा प्रकारचा राज्याच्या निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत मांडलेला आहे. या सामाजिक करार सिद्धांतामध्ये जॉन लॉक या विचारवंतांनी संविधान वादाची सुरुवात करून संविधानवाद मांडलेला आहे. जॉन लॉकच्या विचारसरणीनुसार शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही. जर शासनाने चुकीच्या गोष्टी केल्या तर लोकांना ते शासन बदलण्याचा अधिकार असतो. म्हणजेच त्या काळामध्ये संविधान नव्हतं, परंतु संविधान जरी नसलं तरी शासनावर नियंत्रण जे या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून जॉन लॉक जो होता, या जॉन लॉकने आपल्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की शासन चुकीचं गोष्टी करू शकत नाही. त्या काळामध्ये काही ठिकाणी राजेशाही शासन पद्धती होती. मग ही जी शासन पद्धती आहे यांनी जर चुकीची पद्धत केली तर ते शासन बदलण्याचा अधिकार लोकांना असतो. अशा प्रकारे संविधानवादाची सुरुवात जॉन लॉक यांनी 17व्या शतकामध्ये केलेली जी ही केली आहे. त्याचप्रमाणे मॉन्टेस्क्यूनी सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला होता आणि या मॉन्टेस्क्यूच्या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही शासन संस्थेची 3 भाग असतात आणि या 3 भागांमध्ये शासनावर नियंत्रण ठेवण्याचं काम म्हणजेच कायदेमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ करते. त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम कायदेमंडळ आणि न्यायमंडळ करीत असते आणि त्याच्यातून संविधानवाद किंवा संविधानाची जोपासना, संविधानाच्या सर्वोच्चतेचं पालन जे असतं हे पालन केलं जातं. अशा प्रकारचा थोडक्यामध्ये सिद्धांत, सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडून त्यांनी संविधानवादानुसार संविधानवाद सुद्धा त्याच्यामध्ये मांडलेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे जॉन लॉकनी सामाजिक करार सिद्धांतामध्ये संविधानवाद मांडला, त्याचप्रमाणे मॉन्टेस्क्यूनी सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडलेला आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही शासनाचे 3 भाग असतात आणि या 3 भागामध्ये एका विभागावर दुसऱ्या 2 विभागाचं नियंत्रण ठेवून संविधानवाद त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर संविधानवादाच्या दृष्टिकोनातून विचार करीत असताना पुढचा विचार जर आपण केला तर इंग्लंडमध्ये 1215 मध्ये मॅग्ना कार्टा सनद आणि 1689 मध्ये बिल ऑफ राईट्स हा कायदा मंजूर करण्यात आलेला होता. इंग्लंडची जी संसद होती या संसदेने 1689 मध्ये बिल ऑफ राईट्स नावाचा कायदा मंजूर केलेला होता. हे जे दोन्ही कायदे होते या कायद्याच्या द्वारे राज्यकर्त्यावर बंधन घालण्यात आलेलं होतं. त्या काळखंडामध्ये शासन संस्था नव्हती, राजेशाही शासन होतं आणि त्याच्यामुळे राजाच्या अधिकारावर बंधनं घालण्यात आलेली होती 1215 मध्ये आणि कृषी म्हणजेच संविधानवादामध्ये शासनावर बंधनं घातली जातात. मग ही जी बंधनं होती ही बंधनं 1215 मध्ये किंवा 1689 मध्ये ब्रिटिश संसद जी होती या संसदेने कायदा मंजूर करून राजा जो होता या राजाच्या अधिकारावर बंधने घातलेली होती आणि त्या काळात राजाच्या हातामध्ये असणारी जी सत्ता होती ही निरंकुश स्वरूपाची राहणार नाही, राजाच्या अधिकारावर बंधन राहतील अशा प्रकारचा मुद्दा मांडून एक प्रकारची संविधानवादाची सुरुवात इंग्लंडमध्ये करण्यात आलेली होती. त्यानंतरच्या कालखंडाचा विचार जर आपण केला तर त्यानंतरच्या कालखंडामध्ये मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आपल्याला पाहता येईल की सत्ता विभाजनाच्या सिद्धांतानुसार कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासन संस्थेच्या 3 संस्था किंवा 3 भाग असतात आणि या 3 भागांच्या द्वारे संविधानवाद मांडला गेला होता की कायदेमंडळ असेल तर त्या कायदेमंडळावर कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळाचं नियंत्रण राहील, कार्यकारी मंडळ असेल तर कार्यकारी मंडळावर कायदेमंडळ आणि न्यायमंडळाचं नियंत्रण जे हे नियंत्रण राहील आणि न्यायमंडळ जे असतं या न्यायमंडळावर संविधानाचं नियंत्रण असतं. न्यायमंडळ संविधानाद्वारे काम करत असतं. संविधानाचं संरक्षण करणं ही न्यायमंडळाची भूमिका असते आणि
न्यायमंडळ संविधानाचा अर्थ लावून संविधानाचं संरक्षण करण्याचं काम न्यायमंडळाकडून पार पाडलं जातं. अशा प्रकारे सत्ता विभाजनाचा जो सिद्धांत होता, या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतामधूनही संविधानवाद मांडण्यात आलेला आहे. आधुनिक कालखंडाचा विचार जर आपण केला तर आधुनिक कालखंडामध्ये संविधानवाद सर्वप्रथम अमेरिकेच्या संविधानातून मांडण्यात आलेला आहे. अमेरिकेचं संविधान जगातलं सर्वात जुनं संविधान असं मानलं हे मानलं जातं. अमेरिकन संविधान लिहून झालेलं होतं, परंतु अमेरिकन संविधानाचा विचार जर आपण केला तर अमेरिकन संविधान जे हे संविधान अपरिवर्तनीय संविधान असं मानलं जातं. अमेरिकन संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याची जी पद्धत आहे ही पद्धत कठीण स्वरूपाची आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकन संविधानामध्ये फारच कमी घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. हे जे अमेरिकन संविधान आहे या अमेरिकन संविधानामध्ये प्रथम 10 दुरुस्त्या करण्यात आल्या. या 10 दुरुस्त्या एकत्रितपणे केल्या आणि त्याला एकत्रितपणे ज्या दुरुस्त्या केलेल्या आहेत त्याला बिल ऑफ राईट्स असं म्हटलं गेलं आणि या बिल ऑफ राईट्स यानुसार या दुरुस्त्या करून शासनावर नियंत्रण आणलं गेलं. त्याच्यामध्ये अनेक तरतुदी केलेल्या होत्या. त्या तरतुदींचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा नाही, परंतु अमेरिकेचा विचार जर केला तर अमेरिकेमध्ये प्रथम संविधान दुरुस्तीनुसार व्यक्तीच्या बोलण्यावर, त्याच्या स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात मज्जाव करण्यात आला. शासन जे या शासनाला व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर त्याचप्रमाणे वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालता येणार नाही अशा प्रकारची घटना दुरुस्ती सर्वप्रथम करून संविधानवादानुसार नागरिकांचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. संविधान अमेरिकन संविधानामध्ये अमेरिकन संविधान जे हे संविधान व्यक्ती स्वातंत्र्यावर आधारलेलं होतं आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा अमेरिकन संविधानाचा मूलभूत पाया आहे आणि मग या मूलभूत पायामध्ये घटना दुरुस्ती करता येणार नाही आणि घटना दुरुस्ती करून त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. अशा प्रकारे प्रथम संविधान दुरुस्ती करून संविधानवाद अमेरिकेमध्ये मांडण्यात हा मांडण्यात आलेला होता. भारतीय संविधानाचाही विचार जर आपण केला तर भारतीय संविधानामध्ये व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यास शासनास मज्जाव करण्यात आलेला आहे. आपण अमेरिकन संविधान किंवा भारतीय संविधानाचा विचार केला असता अमेरिकन संविधान आणि भारतीय संविधानामध्ये न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे संसदेने किंवा अमेरिकेच्या काँग्रेसने केलेला एखादा कायदा किंवा केलेली एखादी घटना दुरुस्ती जर संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या विसंगत असेल तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते आणि भारतीय संविधानाने पूर्ण बहुमताने एखादा कायदा केला असेल किंवा एखादी घटना दुरुस्ती केली असेल आणि ती घटना दुरुस्ती जर भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या विसंगत असेल, नागरिकांचा मूलभूत अधिकार संकुचित करणारी असेल तर ती घटना दुरुस्ती रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. म्हणजेच कायदे घटना दुरुस्ती संसद करू शकते, परंतु हा संसदेचा अधिकार मर्यादित आहे. संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायमंडळाची असते आणि त्याच्यामुळे न्यायमंडळ संविधानवाद निर्माण किंवा संविधानवादाच्या अंतर्गत संविधानाच्या मूलभूत चौकटीचं संरक्षण करत असताना संसदेने केलेला कायदा रद्द करू शकते. या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हटलं जातं आणि तो भारताच्या न्यायालयाला आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेच्याही न्यायालयाला प्रदान केलेला आहे आणि त्याच्याद्वारे संविधानाचं सर्वोच्चता कायद्याच्या राज्य याची जोपासना केली जाते. अशा प्रकारे आधुनिक कालखंडामध्ये अमेरिका घ्या किंवा भारत घ्या याच्यामध्ये संविधानवादानुसार संविधानाच्या मूलभूत चौकटीची जोपासना केली जाते. यानंतर आपण ही लिखित संविधानाची उदाहरणं पाहिली. अलिखित संविधान आणि संविधानवाद याचा विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की युनायटेड किंगडम, ज्याला आपण इंग्लंड असं म्हणत असतो, इंग्लंडचं जे संविधान आहे हे इंग्लंडचं संविधान अलिखित अशा प्रकारचं संविधान आहे. आणि मग अलिखित संविधानामध्ये
संविधानवादाची भूमिका कशा प्रकारची असते याचा आपण विचार जर केला तर आपल्या असं लक्षात येतं की इंग्लंडमध्ये किंवा अलिखित संविधानामध्ये संसदेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत आहे. इंग्लंडमध्ये संसद सार्वभौम आहे. संसद कायदे करू शकते आणि संसदेने केलेले कायदे जे असतात हे कायदे रद्द करण्याचा अधिकार इंग्लंडच्या न्यायालयाला नाही. म्हणजेच भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे, परंतु इंग्लंडच्या न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार नाही. कारण अलिखित संविधानामध्ये संसद सर्वश्रेष्ठ असते आणि त्याच्यामुळे संसदेने केलेला कायदा बदलवण्याचा अधिकार कोणालाही नसतो. मग अलिखित संविधानामध्ये शासनावर कोणत्याही मर्यादा नसतात का? म्हणजेच इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे आणि त्याच्यामुळे इंग्लंडच्या संसदेवर इंग्लंडच्या शासनावर कोणत्याही मर्यादा नाहीत काय असा प्रश्न निर्माण होतो. परंतु आपण जर विचार केला तर इंग्लंडचं संविधान अलिखित जरी असलं तरी इंग्लंडच्या संसदेने अन्यायकारक आणि अनियंत्रित कायदे ज्या वेळेला केले ते सर्व कायदे सतर्क लोकमतामुळे टिकले नाहीत. इंग्लंडमधलं लोकमत सतर्क होतं आणि जर संसदेने अनियंत्रित अशा प्रकारचे कायदे जर केले असतील तर पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना पदावरून दूर व्हावं लागलं आणि पदावरून दूर झाल्यानंतर नवीन आलेल्या संसदेने जे लोकमतापुढे टिकलेले कायदे नव्हते ते कायदे रद्द केले. त्याचप्रमाणे काही वेळेला लोकांनी आंदोलन केलं आणि आंदोलन करून सरकारला ते कायदे जे होते हे कायदे बदलावे लागले. म्हणजेच पूर्वीच्या काळात ज्याप्रमाणे इंग्लंडची संसद सार्वभौम होती ती आजच्या काळामध्ये सार्वभौम असलेली दिसून येत नाही. कायदेमंडळावर इंग्लंडच्या संसदेवर लोकमताचं प्रचंड अशा प्रकारचं नियंत्रण असतं आणि लोकमताचं नियंत्रण असल्यामुळे संविधानाचं पालन तिथल्या शासनाला करावं लागतं आणि शासनाची हुकुमशाही निर्माण होऊ शकत नाही. किंवा आधुनिक कालखंडाचा विचार जर आपण केला तर आधुनिक कालखंडामध्ये युनायटेड किंगडम एक अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कायदे युनायटेड किंगडमनी केलेले आहेत आणि त्याच्यामुळे इंग्लंडच्या संसद जरी सार्वभौम असली तरी हे जे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, आंतरराष्ट्रीय करार आहेत किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेचा इंग्लंड सभासद आहे त्यांची बंधनं इंग्लंडच्या संसदेवर निर्माण झालेली आहेत आणि त्या बंधनांचा विचार करूनच इंग्लंडच्या संसदेला कायदे करावे लागतात. स्वतःची हुकुमशाही निर्माण करता येत नाही आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे असतील, आंतरराष्ट्रीय करार असतील याच्याद्वारे अलिखित संविधान जे असतं या संविधानामध्ये शासनावर नियंत्रण ठेवलं जातं आणि तशा प्रकारचं नियंत्रण इंग्लंडच्या शासनावर ठेवल्या गेलेलं आहे आणि अशा प्रकारे संविधानाची सर्वोच्चता त्या ठिकाणी जपली जी आहे ही जपली जाते आणि नागरिकांना हक्काची हमी जी आहे ही हमी देऊन शासनावर नियंत्रण ठेवलं जातं. अशा प्रकारे लिखित संविधान असो की अलिखित संविधान असो त्याच्यामध्ये संविधानवादानुसार शासनाच्या हुकुमशाहीवर नियंत्रण ठेवण्याचं काम जे असतं हे काम केलं जातं. त्यानंतर संविधानवादाचा विचार जो आहे हा विचार करीत असताना ज्या संविधान असतं आणि या संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कायदेमंडळाला दिलेला असतो. भारतामध्ये आपण पाहिलं किंवा अमेरिकेमध्ये आपण पाहिलं तर भारतीय संविधान जे आहे या भारतीय संविधानामध्ये 368 हे कलम आहे आणि या 368 या कलमानुसार घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. संसदेच्या साध्या बहुमताने, संसदेच्या विशेष बहुमताने, संसदेच्या विशेष बहुमताने आणि अर्ध्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या मान्यतेने अशा प्रकारच्या 3 घटना दुरुस्तीच्या पद्धती भारतीय संविधानात दिलेल्या आहेत आणि त्यानुसार संविधान दुरुस्ती करण्याचा अधिकार भारतीय संविधानाला दिलेला आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन संविधानामध्ये घटना दुरुस्तीची पद्धत कठीण आहे, परंतु अमेरिकेमधली अमेरिकन काँग्रेस जी असते ही काँग्रेस सुद्धा अमेरिकन संविधानामध्ये घटना दुरुस्ती करू शकते. मग संविधानवादामध्ये पुढचा मुद्दा असा निर्माण होतो की जर कायदेमंडळाने संविधान दुरुस्ती केली आणि
आणि संविधान दुरुस्ती करून स्वतःचे अधिकार वाढवून घेतले आणि संविधानाचे अधिकार कमी केले, अशा प्रकारची घटना दुरुस्ती केली, तर त्याच्यातून शासनाची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी काय करावं? तर अशाही वेळी आपण जर विचार केला तर संविधान दुरुस्ती करण्याचा अधिकार कायदेमंडळाला असतो, परंतु कायदेमंडळाने केलेली संविधान दुरुस्ती मूलभूत राज्य संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या अंतर्गत असली पाहिजे. जर कायदेमंडळाने केलेली घटना दुरुस्ती जर संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या विसंगत असेल तर ती रद्द करण्याचा अधिकार न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे न्यायमंडळाला प्राप्त झालेला असतो आणि त्याच्यातून संविधानवादाची आणि संविधान जो आहे या संविधानाची जोपासना जी आहे ही जोपासना केली जाते. याबाबतचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्या भारतीय संविधानाच्या बाबतीतलं केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये शासनाला संविधान दुरुस्तीचा अधिकार आहे, परंतु त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा टाकलेल्या आहेत. संसदेला घटना दुरुस्ती करता येईल, परंतु ही संसद कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणतंही शासन संसदेच्या मूलभूत तत्वांमध्ये संविधानाच्या मूलभूत तत्वामध्ये संविधानाच्या मूळ ढाच्यामध्ये बदल करू शकणार नाही, अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. आणि लोकशाहीमध्ये संविधानवाद म्हणजेच केवळ शासनाच्या अधिकारावर नियंत्रण नव्हे तर संविधानाच्या भावनेचे पालन करणे, जी तत्वे संविधानाची पायाभूत तत्वे आहेत ती सत्तेवर असल्याने पाळलीच पाहिजे, याला संविधानिक नैतिकता असं म्हटलं जातं. आणि या संविधानिक नैतिकतेच्या आधारावर संविधानवाद ही भावना रुजवली गेली पाहिजे आणि न्यायालय ही भावना रुजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. अशा प्रकारे थोडक्यामध्ये आपण संविधानवाद म्हणजे काय याचा विचार या ठिकाणी केलेला आहे.